हॅलो एव्हरीवन मंडळी, आज आपण बनवणार आहोत चुलीवरची आईच्या पद्धतीने बनवलेली पांढरी शुभ्र कुरवडीची रेसिपी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप मी शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपल्या प्रियांकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. कुरवडीची रेसिपी बनवण्यासाठी सर्वात पहिले 3 दिवस अगोदर गहू भिजत घालायला लागतात. कुरवडी बनवण्याच्या अगोदर गहू भिजत घातले ना की छान असे भिजले जातात आणि थोडंसं कोमट वास यायला लागला की गहू जे आहेत ना ते पाण्यामधून बाहेर काढायची आणि सलग 3 दिवस वेगवेगळ्या पाण्यामध्ये हे गहू भिजत घालायची. गहू भिजत झाले की चेक करण्यासाठी त्याचा गव्हाचा एक अंश घ्यायचा आणि असं बोटाने दाबून बघायचं, त्याच्यामध्ये एकदम चीक असा निघून जातो. तुम्ही हा कुरवडीचा चीक मिक्सरमध्ये पण काढू शकता. आमच्याकडे कुरवडीची मिशन आहे त्यामुळे इथे मी मिशनमध्ये चीक घेत आहे आणि एकदम परफेक्ट असा चीक घेत आहे. कुरवडीचा चीक घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे आपण मिक्सरमध्ये जर चीक घेतला ना तर चिकाची कुरवडी जास्त बनत नाही आणि जर मिशनमध्ये चीक घेतला तर कुरवडी जास्त बनण्याची शक्यता असते. इथे मी दीड शेराच्याच कुरवड्या बनवते आहे. दीड शेराच्या कुरवड्या जे माझ्या झालेल्या आहेत ना, 150-200 जवळजवळ कुरवडी झाली आहे. हीच जर चीक मी मिक्सरमध्ये घेतला असता ना तर कुरवडी कमी प्रमाणामध्ये चीक पडला असता. भरपूर असा चीक पडलेला आहे हा आणि चीक घ्यायचं खूप सोपं आहे बरं का कुरवडीचं. 3 दिवस तुम्हाला सलग भिजत घालायचे आहेत गहू आणि वेगवेगळ्या पाण्यामध्ये तुम्हाला हे गहू उपसून काढायचे आहेत. नंतर गहू भिजले का नाही चेक करण्यासाठी त्याचा चीक आतमधून निघतो, गव्हाला दाबून बघायचा. बघा, अशा प्रकारे मी छान असं मिशनमध्ये आम्ही चीक घेऊन तयार आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे चिकाच्या घेतलेल्या चिकामध्ये आणि दोन्ही हातांनी चीक छान असं चोळायचा आणि गरजेनुसार परत एकदा पाणी टाकायचं. पहिला जो आपण चीक घेतलेला असतो त्याच्यामध्ये जास्त असा चीक पडतो, दुसऱ्या वेळेस निचरा झालेला असतो, त्यामुळे दुसऱ्यांदा चुरताना याचा चीक कमी प्रमाणामध्ये पडतो. तर बघू शकता किती घट्ट असा चीक झालेला आहे आणि याची खरंच 1.5 शेराच्या मापाने कुरवडी पण आमची जास्त बनलेली. तर कधी पण मिक्सरचा वापर न करता तुम्ही मिशनमध्ये चीक घ्यायला शिका, तुमची कुरवडी पण भरपूर प्रमाणामध्ये होते. म्हणजे थोडं जरी तुम्ही गहू भिजू टाकले तरी पण तुमची जास्त प्रमाणामध्ये कुरवडी बनण्याची शक्यता असते. छान असं आम्ही आता हे पिळून घेतो आहे आणि बघू शकता छान असं मम्मीने आता सगळं काही पिळून घेतलेलं आहे आणि पहिला निचरा बाजूला काढून ठेवला आणि हे घट्ट चीक निघालेला आहे तो पण आम्ही डब्यामध्ये ओतून ठेवतो आहे आणि बघू शकता किती छान असं घट्ट प्रमाणामध्ये हा चीक झालेला आहे. आणि हा चीक आता छान असा सुती कापडामध्ये पण असं चोळून घ्यायचं आणि याचा निचरा काढून घ्यायचा आहे. बघू शकता याच्यामध्ये पण चीक निघतो आणि छान असं आम्ही सर्व काही निचरा करून ठेवला आणि दुसऱ्यांदा पण एकदा चुरायचं आहे छान असं. आणि दुसऱ्यांदा एवढं काही चीक निघत नाही पण तरी पण चोळायचं तेव्हाच, म्हणजे थोडाफार काही चीक असेल ना तर लक्षात ठेवा, एक जरी म्हणजे असा टिपका जरी सांडला ना तर एक कुरवडीची तार सांडल्यासारखी असते. कारण कधीच म्हणजे कुरवडीचा चीक वाटोळं करायचा नाही. एक जरी म्हणजे थेंब जरी सांडला तर तार पडल्यासारखी असते आणि छान असं चीक वाया नाही घालवायचा. बघू शकता किती पांढरा शुभ्र चीक झालेला आहे आमचा. आणि हा चीक जे आहे ना, आपण आता ह्याची दुसऱ्या दिवशी कुरवडी बनवणार आहोत, तर एक रात्रभर आपण याला भिजत ठेवणार आहोत आता. आणि बघू शकता छान असं चीक झालेलं आहे आणि आपण आता एक रात्रभर याला भिजत ठेवूयात. बघा, एक रात्र भिजत घातल्याच्या नंतर आता सकाळी आम्ही कुरवडी बनवायला घेतो आहे आणि याचे सगळं काही पाणी निथळून काढलेलं आहे. आणि बघू शकता गाठी थोड्याशा झालेल्या आहेत तर याच्या गाठी फोडून घ्यायच्या, म्हणजे कुरवडीचा चीक हाटताना पण गाठी होणार नाहीत. बघा, छान अशा आईने गाठी फोडलेल्या आहेत. चुलीला आदण आणायला ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये 2 कळशीचं आदण ठेवलेलं आहे. 1.5 शेराच्या कुरवडीसाठी 2 कळशीचं आदण पुरेसं होतं. आणि बघा छान आदण आलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेते आई आता. चला, मीठ टाकून झालेलं आहे आणि आदण जे आहे ना, आपल्याला जसं लागेल तसं पाणी आपण घेणार आहोत, पण अगोदर 2 कळशीचं आदण घेऊन ठेवायचं. आणि आता आपण आदण काढून घेऊयात याच्यातलं पाणी थोडंसं आणि जसं जसं आपण चीक हटतो आहे तसं तसं थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालेल. आणि गाठी फोडून झाल्या, आता आपण याच्यामध्ये चीक टाकून घेऊयात कुरवडीचा.
आणि छान आता कुरवडीचा चीक हाटताना एक लक्षात ठेवायचं, कधी पण हा चाटू जो आहे गोल आकारामध्ये फिरवायचा, तेव्हा चिकाची गाठ कसलीच होणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी कुरवडी बनते तुमची. खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम भारी अशी कुरवडी बनणार आहे. आणि या पद्धतीने जर कुरवडी बनवली ना तुम्ही, तर तुमची कुरवडी बिघडण्याची कमी शक्यता येईल. कारण बऱ्याच लोकांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये आणखी पण कुरवडीचा चीक हाटता येत नाही. बरं, आमच्या भागाकडेच तुम्ही जर आमच्या भागाकडे बघितलं ना, तर आमच्या चुलत्या पण माझ्या आईकडनं चीक हाटून घेतात. एवढी माझी आई परफेक्ट कुरवडीचा चीक हाटते. तिची एकही गाठ होत नाही. कोणालाच येत नाही हो जास्त चीक हाटता, कारण चीक हाटायचा कुरवडीचा एवढा सोपा नाही वाटतो तेवढा. लई मेहनत घ्यावी लागते, लई कष्ट घ्यावे लागतात कुरवडीचा चीक हाटायला. तर बघा, छान असा चीक हाटून झालेला आहे आईचा. एकही गाठ नाही राहिलेली. आणि चला आता कुरवडी बनवायला घेऊयात. शेवग्यामध्ये आपण एक गोळा असा गरम गरम कुरवडीचा चीक हाटला ना, गरम गरम कुरवड्या घालायच्या, तेव्हाच तुम्हाला शेवग्यामध्ये पण जड वाटणार नाही. कुरवडी वळताना पण एकदम सैल असा चीक होतो. बघा, छान अशी कुरवडीची बारीक तार धरलेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र दिष्ट लागण्यासारखी कुरवडी झालेली आहे. आणि खरंच छान झालेली मम्मी कुरवडी तुझी. आणि खरंच तिच्यासारखी कुरवडी कोणालाच बनवता येत नाही. बघा, येतात बरं का, मी म्हणत नाही की नाहीत येत म्हणून, पण चीक जर चांगला हाटला तरच तुमची कुरवडी परफेक्ट बनते. सांगा बरं पटकन, मला खरं आहे ना. तर अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत माझ्या आईची कुरवडीची रेसिपी शेअर केलेली आहे. आवडली जर असेल रेसिपी तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आजची कुरवडीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मते मांडायला अजिबात विसरू नका. आणि पांढऱ्या कुरवडी बरोबरच आम्ही कलरच्या पण केलेल्या आहेत, पुढे दिसेलच तुम्हाला. दोन्हीपैकी कोणती जास्त कुरवडी आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा. कलरची आवडली का पांढरी आवडली हे सांगायला पण अजिबात विसरू नका. भेटते तुम्हाला अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. आणि सर्वात पहिले आपल्या प्रियंकाज किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजेच पुढचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.